प्रतिपदा चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा किंवा वर्ष प्रतिपदा म्हणतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस. सर्व ठिकाणी वर्षाची सुरुवात या दिवशी होत नाही. काही ठिकाणी काळगणना या सूर्याच्या ठिकाणी असते, तर काही ठिकाणी ते या चंद्राच्या गणनेमध्ये असते. शनिवार शकनुसार वर्षाची सुरुवात गुढीपाडवा किंवा वटपौर्णिमेच्या दिवशी होते. फार वर्षापूर्वी शालिवाहन नावाचे राजाने मातीचे 6,000 चणे करून ते केले व त्याच्या मदतीने सगळ्याचा पराभव केला, अशी कथा आहे. त्याने नंतर या प्रतिपदेच्या दिवशी आपल्या नावाने शालिवाहन शाखा अशी नवीन काळगणना सुरू केली. आपण आज नेहमी वापरतो तो इसवी सन शालिवाहन शाखा पेक्षा 78 वर्षांनी पुढे असतो. या दिवसाचे महत्त्व सांगणाऱ्या आणखी पुष्कळ गोष्टी आहेत. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना करायला सुरुवात केली. अनुराधावर नवे संकल्प तसेच नवीन कामाची सुरुवात करण्यास चांगले म्हणतात आणि गुढीपाडवा त्यातील मुहूर्तांपैकी एक मुहूर्त सुद्धा रावणाचा वध करून चौशी रामचंद्र लक्ष्मण अयोध्येला परतले. तो दिवस पुष्पप्रतिपदेचा होता. ते अयोध्येची राजधानी त्याचं स्वागत करतात घरोघरी गुढ्या उभारल्या, तोरणे लावली आणि घरासमोर रांगोळ्या काढल्या. एका उंच काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र फुलांचा साखरेच्या पदकाचे नाव पांढरीवर चांदीची किंवा तांब्याची रोटी पालखी घातलेले जोडीदार ठेवलेले राजे या पदावर बसवून स्वागत करण्यासाठी जुळी वासुदेवाची पूजा करतात. कडुलिंबाचे पान गोड खातात. कडुलिंबामुळे आपले आरोग्य चांगले राहते. घरोघरी श्रीखंडपुरी, गुलाबजाम आणि खीर असे गोड पदार्थ जेवणात केले जातात. संध्याकाळी नवीन कपडे घालून देवळात जातात. चैत्र महिन्यापासून ऋतू सुरू होतो. झाडाला नवीन पालवी फुटते. आंब्याचा हंगाम सुरू होतो. कोकिळा गाऊ लागते. या दिवसाचे स्वागत करण्यासाठी चैत्र महिन्यात घरोघरी प्रिय चैत्र गौरी आणि कोको करतात. आंब्याची सूर्यकाळाकडे मध्ये पार्वतीची स्थापना करतात. आंब्याची डाळ आणि कैरीचे संयुक्त मध्ये असा देत असतो.